जसं की ह्या ठिकाणी ई पीक पाहणी ही कशी केली जाते तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने करू शकता। आता ह्या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरत असाल त्यावेळेस जो पीक विम्याची जी पावती तुम्हाला दिली आहे, जसं की एका एकरामध्ये तुम्ही गहू टाकला किंवा दुसऱ्या एकरामध्ये तुम्ही हरभरा वगैरे जे पण पीक टाकले त्याच्यासाठी ते पीक विमा भरण्याची जी पावती ही तुमच्यासोबत असायला हवी। चला तर ह्या ठिकाणी आपण ई पीक पाहणीसाठी सर्वप्रथम तुम्हाला याच्या तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोरवर आल्याच्या नंतर ह्या ठिकाणी ई पीक पाहणी बघा, तर या ठिकाणी सर्च करून घ्यायचे। सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचं तुमचं जे ॲप्स आहे ई पीक पाहणी अशा प्रकारचे ओपन होईल। त्याच्यानंतर तुम्हाला लोकेशन या ठिकाणी चालू करून घ्यायचं आहे। सगळं काही माहिती अशा प्रकारे केल्याच्या नंतर ह्या ठिकाणी तुम्हाला बघू शकता माझी शेती माझा सातबारा, तर तुम्हाला पेज येईल। त्याच्यानंतर असं स्क्रोल करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जो तुमचा विभाग आहे तर ह्या ठिकाणी विभाग निवडून घ्यायचा, जसं की अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे। तर या ठिकाणी आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहोत। तर या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता शेतकरी म्हणून लॉग इन करा, ठीक आहे। तर या ठिकाणी आपण आपले स्वतःचे करत आहे, तर या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। चला तर मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर पुढे जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जो तुमचा जिल्हा असेल तर या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जो तुमचा तालुका असेल तर या ठिकाणी तालुका निवडून घ्यायचा आहे। चला तर ह्या ठिकाणी आपण तालुका निवडला। त्याच्यानंतर जे तुमचं गाव असेल तालुक्यामधील ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जेवढे गाव असेल तालुक्यामधील तर या ठिकाणी तुम्हाला हे दाखवले जाते। त्याच्यानंतरला जे तुमचं गाव असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। चला तर ह्या ठिकाणी आपण आपलं गाव या ठिकाणी निवडून घेते। चला तर या ठिकाणी गाव सापडलं। त्याच्यानंतरला ह्या जो बाण दिसत आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता ह्या ठिकाणी तुम्ही पहिलं नाव टाकलं जसं जे शेतकऱ्यांचं करत आहे त्याचं, किंवा मधील नाव टाकायचं किंवा आडनाव किंवा खाते क्रमांक, तर या ठिकाणी तुम्ही गट नंबरसुद्धा टाकू शकतो। आता आपण ह्या ठिकाणी गट नंबर टाकणार आहे। चला तर आपण गट नंबर हा टाकून घेऊया। गट नंबर टाकल्याच्या नंतरला शोधा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी बघा खातेदार निवडा, तर या ठिकाणी जो तुम्हाला जे पण गट नंबरमध्ये तुम्हाला एवढे नाव हे दाखवले येते त्याच्यामधून जे तुम्हाला भरायचं आहे तर ह्या ठिकाणी त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि समोरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी पुढील या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतरला तुम्हाला कधी मोबाईल नंबर बदलायचा असेल तर बदलायचा किंवा नाही, तर पुढे जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस हा दाखवला जाणार। थोडंसं नेट स्लो आहे, चला तर ह्या ठिकाणी थोडंसं लोड घे। तर ह्या ठिकाणी काही सूचना देण्यात तर ह्या ठिकाणी हो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी बघा एक खातेदाराचा संकेत क्रमांक तुम्हाला 4 अंकाचा तर ह्या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी जो 4 अंकाचा नंबर आपण विसरलो तर ह्या ठिकाणी संकेत विसरले ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतरला जो पासवर्ड वगैरे साईचा तर या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाणार आहे। तर या ठिकाणी आपण टाकून घ्या जो होता तो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे। चला तर ह्या ठिकाणी अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस दाखवला। तर या ठिकाणी आता पिकाची माहिती आपल्याला नोंदवायची, तर ह्या ठिकाणी ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी असं तुम्हाला निवड येईल, ठीक आहे। तर या ऑप्शनवर तुम्हाला निवड करून घ्यायचे। त्याच्यानंतरला गट क्रमांक तुम्हाला दाखवले, गट क्रमांक निवडायचा। गट क्रमांक निवडताच तुम्हाला जे तुमचं जेवढे क्षेत्र आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवले ना। त्याच्यानंतरला हंगाम काय निवडायचं, तर या ठिकाणी आपण रब्बीचा नोंदणी करत आहे तर रब्बी या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरला पिकाचा वर्ग कोणता आहे, तर ह्या ठिकाणी तुम्ही एक पीक किंवा दुर्मिळ, तर ह्या ठिकाणी आपण एक पीक या ऑप्शनवर ते निवडून घेणार आहे। त्याच्यानंतरला एक पीक, त्याच्यानंतरला या ठिकाणी तुमचं कोणतं पीक आहे, जसं की ज्वारी, बाजरी, भुईमूग, मका, मूग, सोयाबीन, उडीद, कापूस, कांदा जे पण असेल तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आपलं कोणतं पीक आहे, तर या ठिकाणी पीक। आता ह्या ठिकाणी बघा आपण सगळं काय टाकलं, त्याच्यानंतर क्षेत्र दाखवते, तर या ठिकाणी जेवढं आपलं असेल क्षेत्र टाकून घ्यायचं। त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी जेल काय, तर या ठिकाणी तुम्ही जसं की विहिरीच्या माध्यमातून किंवा तलावच्या किंवा बांधारा जे असेल तर या ठिकाणी आपण कोरडवाहू याच्या माध्यमातून या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी नाही, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरला लागवडची तारीख या ठिकाणी, तर या ठिकाणी जी लागवडीची जी तारीख आहे तर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायची आहे। तर आपण ह्या ठिकाणी 2024 नोव्हेंबर ऑक्टोबर, तर या ठिकाणी नोव्हेंबरचे समजा आपण लागवड 1 तारखेला केली, ठीक आहे। तर या ठिकाणी एक ऑप्शन निवडायचं आहे। त्याच्यानंतरला पुढील जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे। त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी बघा जो तुमचा नकाशा वगैरे सगळं काही या ठिकाणी दाखवत आहे। त्याच्यानंतरला पुढील जो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी जे पिकाचं ह्या ठिकाणी ओके या ऑप्शनवर तुम्हाला
क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पीक पाहण्यासाठी निवडलेला गट क्रमांकापासून दूर आहात का, तर या ठिकाणी जे या अशा प्रकारे आपल्याला फोटो काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, फोटो काढल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला ओके या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरला अजून कधी काढायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही परत अजून एक फोटो या ठिकाणी अपलोड करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण फोटो अपलोड केला आहे. या ठिकाणी बघू शकता आणि या राईट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतरला वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे. ओके, त्याच्यानंतरला या ठिकाणी छोट्याशा बाणवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतरला पुढील जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी बघा जी पण तुमची माहिती आहे पिकाची साठवली अपलोड, या ठिकाणी आपण जी पण माहिती पिकाची माहिती पहा. तर या ठिकाणी काही दुरुस्ती वगैरे करायची असेल तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करू शकता, किंवा ह्या ठिकाणी तुम्हाला डिलीट करायची जी माहिती किंवा अचूक वगैरे काही चुकलं असेल तर या ठिकाणी तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी दुरुस्ती आणि जे काही ह्या ठिकाणी जे पण आपलं पीक वगैरे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण ही माहिती या ठिकाणी अपलोड